मनोज जरांगे यांच्या मुंबईतल्या आंदोलनापूर्वी मागासवर्ग आयोगाच्या हालचाली 20 जानेवारीच्या आधी मराठा समाजाच्या मागासलेपणाचं सर्वेक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न। आज पुण्यात महत्त्वाची बैठक। अजित पवार, नवाब मलिक आणि सुनील तटकरे यांच्यात 1 तास चर्चा। मतदारसंघातील कामं होत नसल्यामुळे भेट घेतल्याची माहिती। हिवाळी अधिवेशनातील गोंधळानंतर अजित पवार आणि मलिकांची भेट। लोकसभेच्या जागा वाटपावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात रस्सीखेच। लोकसभेसाठी समसमान जागा वाटपाची अजित पवार गटाची भूमिका। सूत्रांची माहिती। शिंदे गटाप्रमाणेच अजित पवार गटाला जागा मिळाव्यात। छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। समसमान जागा वाटप व्हावं अशी आमची भूमिका। भुजबळांची मागणी। जागा वाटपाबाबत माध्यमांमधून चर्चा करणं योग्य नाही। आमचे आमदार तुमच्यापेक्षा जास्त आहेत। भुजबळांनी लक्षात ठेवावं। शंभूराज देसाईंचा पलटवार। जागा वाटपासंदर्भात जानेवारीत आम्ही छानसोबत चर्चा करणार। महायुती म्हणून एकत्र बैठकीत जागा वाटपावर चर्चा होईल। सुनील तटकरेंची माहिती। भांडा सौख्य भरे। जागा वाटपातील रस्सीखेचची नंतर विजय वडेट्टीवारांची शिंदे गटासह अजित पवार गटावर टीका। पक्षात कोणतेही मनभेद नाहीत। माढा लोकसभेच्या जागेवरनं चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान। मतभेद असल्यास ते दूर करू असंही बावनकुळेंचं म्हणणं। हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, माढा, बुलढाणा, परभणी या जागा लढवणार। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींचं वक्तव्य। तर आम्हाला महायुती आणि महाआघाडीचाही अनुभव वाईट असं वक्तव्य। आज मातोश्रीवरती लोकसभा मतदारसंघ आढावा बैठक। उद्धव ठाकरे घेणार लोकसभा मतदारसंघाचा आढावा। दुपारी 12:30 वाजता बैठकीचं आयोजन। राम मंदिराच्या निमंत्रणावरून वादाची पंगत। राज ठाकरे व्हीव्हीआयपी म्हणूनच त्यांना निमंत्रण। भाजपवर टीका करणाऱ्यांना का बोलवायचं? उद्धव ठाकरेंना निमंत्रण न पाठवण्यावर गिरीश महाजनांचं विधान। प्रभू रामाचं बोट धरून मंदिरात नेणारे विष्णूचे 13वे अवतार। भाजपच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरच्या फोटोवरून संजय राऊतांची मिश्किल टीका। तर राऊतांना पोटशूळ उठतोय गिरीश महाजन यांचं प्रत्युत्तर। अयोध्येमध्ये एकच भक्त व्हीआयपी, ते म्हणजे नरेंद्र मोदी। बाबरी पाडल्यावरती पळून जाणारे हिंदुत्वाची भाषा करतात। संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा। राहुल गांधी, खरगे किंवा उद्धव ठाकरे कुणीही पंतप्रधान बनू शकतं, संजय राऊतांचं वक्तव्य। तर पंतप्रधान पदाचे 3 उमेदवार देऊन राऊतांनी देश वाटायचं ठरवले का? शिलारांचा सवाल। सातत्यानं महाराष्ट्र मागच्या काळात एफडीआय मध्ये अग्रेसर होता। मध्यंतरी तो 2 वर्ष मागे राहिला। आता तो पुन्हा नंबर 1 झाला। महाराष्ट्राच्या विकासावर बोलताना फडणवीसांची उद्धव ठाकरेंवरती टीका। उद्धव ठाकरेंनी आधी महापौर पदाची निवडणूक लढवावी। निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरे महापौर होतील का ते आधी पाहावं। निलेश राणेंचा राऊतांवर पलटवार। बात निकली है तो दूर तक जाएगी। अमोल कोल्हेंचा अजित पवारांना इशारा। 1.5 वर्षांपूर्वी कोल्हेंनी राजीनामा दिल्याचं अजित पवारांचं वक्तव्य। तर खासगीत झालेली चर्चा सार्वजनिक करायची नसते, कोल्हेंचं उत्तर। बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना। कोल्हेंचा आढळराव पाटलांना टोला। मतदारसंघात केलेल्या जोरावरती लोकांपुढे जाणार असंही कोल्हेंचं उत्तर। राजकीय भूमिका बदलल्यानं अजित पवारांची माझ्यावरती टीका। दादांची भेट घेऊन त्यांचं मत समजून घेणार, कोल्हेंचं वक्तव्य। प्रताप पाटील चिखलीकरांची स्वतःची जागा डळमळीत म्हणून ते माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करतायत। अशोक चव्हाण भाजपात येणार असल्याच्या दाव्यानंतर चव्हाणांचं चिखलीकरांना प्रत्युत्तर। अशोक चव्हाणांनी भाजप प्रवेशाबाबत खुलासा करावा। अशोक चव्हाण यांच्या टीकेनंतर चिखलीकरांचंही आव्हान। आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर शेतकऱ्यांच्या मुद्द्यांसाठी भिडणार। दूध, कांदा, कापूस, सोयाबीनसह शेतमालाच्या दरासाठी मनोज जरांगे आंदोलनाच्या तयारीत। मराठा आंदोलनात दिवशीच ओबीसींचंही आंदोलन होणार। प्रत्येक जिल्ह्यात लाखोंचे मोर्चे आम्ही काढणार। ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांची प्रतिक्रिया। मी एकटा नाही, माझ्यासोबत अनेक नेते आणि आमदार, पण वेळ आल्यावर माझ्यासोबतचे नेते आमदार बोलतील। ओबीसी आरक्षणावरून छगन भुजबळांचा दावा। मागासवर्ग आयोगानं फक्त मराठा समाजाचा सर्व्हे करावा। आयोगानं ओबीसी मधील जातींचा सर्व्हे केल्यास कोर्टात जाणार। ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचा इशारा। ओबीसीतून मराठा आरक्षण देण्यास आमचा विरोध असंही वक्तव्य। आम्हाला कठीण निकष लावले तर सर्वांनाच लावावे लागतील। मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणावर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया। तर फक्त मराठा समाजावर अन्याय नको अशी ही प्रतिक्रिया। राज्य सरकारला 1 तासही वाढवून दिलेला नाही। 20 जानेवारीपर्यंत शेतीची कामं पूर्ण करण्यासाठी वेळ घेतलाय। जरांगेंचा सरकारला इशारा। शेतीची कामं आटोपून निघणार। अंतरवालीतनं बाहेर निघाल्यावर सरकारसाठी चर्चेची दारं मात्र बंद।
अंतरवाली सराटीतनं मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं पायी निघणार. 20 तारखेपासून सुरुवात, तर जरांगे मुंबईमध्ये येण्याआधीच निर्णय होणार. मंत्री गिरीश महाजन यांचं आश्वासन. गावबंदी नसतानाही भाजपा आमदाराला मराठा तरुणांनी रोखलं. नांदेडच्या कामठा या गावामध्ये आमदार राम पाटील रातोळीकर येताच मराठा तरुण आक्रमक. आरक्षणासाठी तुम्ही काय केलं, मराठा तरुणाचा सवाल. कर्जत जामखेड एमआयडीसीच्या नव्या सर्वेक्षणावरनं आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे यांच्यात राजकारण तापलं. माझे विरोधक कुठल्याही एका जमिनीवरती जातात आणि फोटो काढतात. रोहित पवारांच्या आमदार राम शिंदेंवर टीका. जागेसंदर्भात बैठक घेतली नाही, कुठली जागा हे सांगितलं नाही. नीरव मोदीसाठी काही बोलणं झालं होतं का? रोहित पवारांच्या टीकेला राम शिंदेंचं प्रत्युत्तर. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मानद डॉक्टरेट प्रदान. जपानमधल्या कोयासन विद्यापीठाकडनं पदवी मिळवणारे पहिले भारतीय ठरले. 50% दरवाढीसाठी राज्यातील 5 ऊसतोड मजूर संघटना आक्रमक. पंकजा मुंडे ऊसतोड मजूर संघटनेच्या आंदोलनात सहभागी होणार. ऊसतोड मजुरांना 50% दरवाढ द्या, ऊसतोड मजूर संघटनेची मागणी. एसटी बँक पॅनलमध्ये शिंदेंच्या बंडाचा पॅटर्न. बँक कारभाराविरोधात सदावर्ते विरोधात गेलेले 14 संचालक 27 दिवसानंतर मुंबईत. पॅनलवरच दावा सांगण्याची तयारी. भावी खासदार म्हणून अंकिता पाटील यांचे झळकले फलक. इंदापुरात झळकलेल्या फलकानं सगळ्यांचं लक्ष वेधलं. अंकिता पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लागले पोस्टर्स. डिफेक्टच्या अनुषंगानं केंद्र सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचना. नियमांचं उल्लंघन झाल्यास कायदेशीर परिणाम भोगावे लागणार, केंद्र सरकारचा इशारा. सारथी, बार्टी, महाज्योती फेलोशिप परीक्षेच्या गोंधळाची दखल. पुणे विद्यापीठाकडनं फेलोशिपचा पेपर अखेर रद्द. पुन्हा जानेवारी महिन्यात होणार परीक्षा. 31 डिसेंबरच्या मध्यरात्री विशेष लोकल चालवल्या जाणार. सीएसएमटी कल्याण आणि कल्याण सीएसएमटी स्थानकादरम्यान विशेष लोकल. पनवेल सीएसएमटी आणि सीएसएमटी पनवेल स्थानकादरम्यानही विशेष लोकल. दिल्लीतल्या इस्रायल दूतावासाबाहेर स्फोट झाल्याचा पोलिसांना फोन. दिल्ली पोलिसांकडून घटनेचा तपास. फॉरेन्सिक टीमकडून दिल्लीतील इस्रायल दूतावास परिसरात चौकशी. राज्यात 37 नव्या कोरोना रुग्णांची नोंद. कोरोनाबाधितांची संख्या 194. JN1 व्हेरियंटच्या 10 रुग्णांवर उपचार सुरू, तर मुंबईमध्ये 88 नवे कोरोना रुग्ण. पुण्यात आतापर्यंत आढळले JN1चे 3 रुग्ण. जिनोम सिक्वेन्सिंगमधून माहिती समोर. एका तरुणाचा अमेरिकेतनं प्रवास. सगळ्यांची प्रकृती स्थिर. राज्यात 10 रुग्ण आढळले. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यानं टास्क फोर्सची पुनर्रचना. अध्यक्षपदी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे माजी प्रमुख डॉक्टर रमण गंगाखेडकर यांची नियुक्ती. दिल्लीमध्ये इस्रायली दूतावासाजवळ स्फोट. फॉरेन्सिक टीमकडून दिल्लीतील इस्रायल दूतावास परिसरात चौकशी. स्पेशल सेलकडून तपास सुरू. गुजराती दिग्दर्शक असल्याची बतावणी करून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना. चित्रपटात काम देण्याच्या नावाखाली अत्याचार करणाऱ्याला अटक. मुंबईच्या DN नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नवीन वर्षात पुणे मेट्रोकडून नागरिकांना नवं गिफ्ट मिळणार. पुणे मेट्रोला मिळणारा एकंदर प्रतिसाद पाहून फेऱ्यांमध्येही वाढ करण्याचा निर्णय. सर्वसामान्य पुणेकरांना होणार फायदा. पुण्यामध्ये पुन्हा कोयता गँगची दहशत. येरवडा परिसरातील 20 ते 25 गाड्यांची तोडफोड. मोठ्या प्रमाणात गाड्यांचं नुकसान. म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर मंडळाकडून नव्या वर्षात 1150 घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय. सोडतीसाठी जानेवारीत जाहिरात प्रसिद्ध केली जाणार, तर नागपूरमधल्या अंदाजे 450 घरांसाठी सुद्धा जानेवारीत सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार. मुंबईमध्ये आरबीआयसह 11 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी. ईमेल करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. ईमेल नंतर संबंधित ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ. खिलाफत इंडिया नावाच्या ईमेल आयडीवरून आला धमकीचा मेल. पुण्यामध्ये शासकीय संस्थांकडे असलेल्या पाणीपट्टीच्या थकबाकीबाबत महापालिकेकडून कडक पावलं उचलली जाणार. थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी संस्थांना नोटीस. 31 जानेवारीपर्यंत थकबाकीची रक्कम न भरल्यास पाणीपुरवठा बंद होणार. पुण्यात 31 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान ढगाळ वातावरण. धुक्यासह गारठा वाढण्याची शक्यता. भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला अंदाज. गोंदिया जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका अजूनही कायम. गरम कपडे खरेदीसाठी नागरिकांची दुकानांवर गर्दी. ग्रामीण भागात शेकोटी पेटवण्याकडे नागरिकांचा कल. वर्षभरात शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचे दर 8,700 रुपयांनी वाढले. बाजारात 3% जीएसटीसह सोन्याचा भाव 65,300 रुपयांवर. ग्राहकांना मुद्रांक शुल्क आणि दंडात सवलत मिळणार. राज्य सरकारकडून मुद्रांक शुल्क अभय योजना जाहीर. कोयना धरणातनं सांगलीसाठी पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू. टेंभू योजनेचे आजपासून आवर्तन सुरू होणार.
धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बहुप्रतीक्षित ताक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेचे गिरीश महाजनांच्या हस्ते लोकार्पण होणार। जिल्हा रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरचं देखील होणार उद्घाटन। नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणामध्ये अल्पसा पाणीसाठा, शहराला पाणी टंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागणार। यवतमाळच्या पांढरकवडा इथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या विरोधात नागरिक आक्रमक, सरपंच संघटना व आदिवासी बांधवांचा एसडीओ कार्यालयावरती मोर्चा, जाणीवपूर्वक विकास निधी खर्च करीत नसल्याचा आरोप। शिर्डीच्या साई मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीनं दत्त जन्म सोहळा, मोठ्या संख्येनं भाविकांचीही उपस्थिती। अहमदनगरच्या देवगड इथे मोठ्या उत्साहात दत्त जन्माचा सोहळा साजरा, गुरुदेव दत्तात्रेयांचं दर्शन घेण्यासाठी भक्तांचीही मोठी गर्दी। धुळ्याच्या सिंदखेड तालुक्यामध्ये दत्तवायपूरमध्ये श्री दत्त जयंतीनिमित्त पालखी मिरवणूक, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। जळगावातल्या प्रभू श्रीराम मंदिर लोकोत्सव समितीतर्फे भव्य कलश यात्रेचं आयोजन। प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्रतिमेची मिरवणूक, वाजत गाजत निघालेल्या भव्य कलश यात्रेमध्ये महिलांनी धरला ठेका। साताराच्या फलटणमध्ये घर चलो अभियानाअंतर्गत व्यापारी आणि सर्वसामान्य जनतेशी चंद्रशेखर बावनकुळेंचा संवाद। बावनकुळेंचा कंदी पेढ्याचा हार घालून त्यांचं स्वागत, तर वारकरी संप्रदायानं वीणा भेट देऊन केला सन्मान। ठाणे महापालिकेची अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामावरती कारवाई, दिवा, कळवा, माजिवडा, मानपाडा या भागात कारवाई, 2 जेसीबी, 30 कामगार आणि 30 पोलिसांच्या सहाय्यानं कारवाई। धुळे महानगरपालिकेच्या प्रशासकपदी जिल्हाधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नियुक्त करा। शरद पवार गट पाठवणार मुख्यमंत्र्यांना शेकडो पत्र आणि ईमेल, जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन मागणी। जळगावात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवरती मोर्चा, आंदोलन करत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं भजन, सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी। जळगावात नामदेव महाराज यांची जयंती शासकीय स्तरावरती साजरी करण्याचा निर्णय, शिंपी समाजानं एकमेकांना पेढे वाटून केला आनंद साजरा। धुळ्याच्या शिरपूरमध्ये ईव्हीएम मशीन जनजागृती अभियान सुरू, ईव्हीएम जनजागृती मोहीम पथकाकडनं तहसील कार्यालयात प्रात्यक्षिक। नंदुरबारच्या नेत्रंग शेवडी या मार्गावरची दुरवस्था, महामार्गावरती दररोज छोटे मोठे अपघात, महामार्ग दुरुस्तीची नागरिकांची मागणी। नंदुरबारच्या सारंगखेडा यात्रेमध्ये 178 घोड्यांच्या विक्रीतनं 73 लाखांची उलाढाल, यावर्षी विक्रमी उलाढाल होणार असल्याचा अंदाज। चंद्रपूरच्या बल्लारपूर तालुका क्रीडा संकुलामध्ये राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा, अनेक राज्यातील खेळाडू शहरात दाखल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन। पुणे शहरातील गणेशखिंड रस्त्यावरती सुरू असलेल्या मेट्रो मार्गिकेचे 31 लाखांचं साहित्य चोरीला, अज्ञात चोरट्यांनी साहित्य चोरल्याचा प्रकार उघडकीस। पुण्याच्या जुन्नरमध्ये आजपासून शेतकरी आक्रोश मोर्चाचा आरंभ, राज्य सरकार विरोधात महाविकास आघाडीच्या वतीनं मोर्चाचं आयोजन, सकाळी 8 वाजता मोर्चाला सुरुवात होणार। महानगरपालिकेची धीम, कर थकवल्यानं नागपूरमधल्या 463 मालमत्ता जप्त। ठाण्याच्या बदलापुरात राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धा, स्पर्धेत मुलांमध्ये मुंबई तर मुलींमध्ये नागपूरची बाजी, राज्यातनं तब्बल 900हून अधिक खेळाडू स्पर्धेत सहभागी। धुळ्यामध्ये भुईमुगाच्या नोंदणीला सुरुवात, भुईमुग जोमात असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा, तर भाव चांगला मिळावा शेतकऱ्यांची मागणी। नंदुरबारमध्ये कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांसमोर नवीन संकट, कापसाच्या वजनात घट होण्याची शेतकऱ्यांना भीती। नंदुरबारमध्ये बालकाला रुग्णालयामध्ये दाखल करून दाम्पत्यानं काढला पळ, खटोतरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, बाळावरती सिव्हिल रुग्णालयामध्ये उपचार सुरू। मुंबईमध्ये इलेक्ट्रिक दुचाकींच्या बॅटरी चोरणाऱ्या 2 चोरट्यांना अटक, 12 इलेक्ट्रिक दुचाकीच्या बॅटरी जप्त। जळगावातल्या जिल्हा परिषदेमध्ये पेन्शन अदालतचं आयोजन, जिल्हा सेवा निवृत्त कर्मचारी सेवा संघाच्या वतीनं निवृत्त कर्मचाऱ्यांनी मांडल्या वेगवेगळ्या समस्या। वर्ध्याच्या सेलूमध्ये सिंधी रेल्वे शहराला तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी, लोकप्रतिनिधींना निवेदन देणार, सर्वपक्षीय बैठकीत निर्णय। जळगावात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा, परिषदेसमोर भजन कीर्तन म्हणत आंदोलकांचा ठिय्या, हजारोंच्या संख्येनं महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग। लातूरच्या औसा तालुक्यात ऊसतोड कामगार महिलेचा मृत्यू, पाय निसटून विहिरीमध्ये पडल्यानं मृत्यू झाल्याची माहिती।
गोंदियातल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 बोनस जाहीर। सातबाराची नोंदणी असलेल्या शेतकऱ्यांना बोनस मिळणार। शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याचं आवाहन। अमरावतीमध्ये पंजाबराव देशमुखांच्या 125व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन। उद्यापासून 30 डिसेंबरपर्यंत कृषी प्रदर्शन भरणार। शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती मिळणार। जळगाव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला किलोला 3 रुपयांचा भाव। कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यावरती कांदा उपटून फेकण्याची वेळ, तर अनेक शेतकऱ्यांनी कांद्यावरती फिरवला रोटावेटर। जळगावच्या तापी नदीवरील बंधारात 2 महिन्यांपासून फुटलेला लाखो लिटर पाण्याची गळती। बंधारा दुरुस्तीची मागणी, प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। कृषी मंत्रालयामार्फत शेतशिवारांमध्ये माती सर्वेक्षणाला सुरुवात। 89 गावातील 150 ठिकाणचे माती नमुने तपासणीला। मातीच्या सुपीकतेचा नकाशा कृषी विभागाच्या वेबसाईटवरती उपलब्ध होणार। रत्नागिरी कृषी सहकारी संघामध्ये भात खरेदीला सुरुवात। प्रति क्विंटलला 2183 रुपये दर। भंडारा जिल्ह्यातल्या शेतकरी ई पीक नोंदणीपासून वंचित। तलाठ्यांमार्फत ऑफलाईन पाहणी करून पीक नोंदणी करण्याची मागणी। नांदेडच्या नायगाव तालुक्यामध्ये पपईच्या लागवडीतनं उच्च शिक्षित तरुणानं कमावलं लाखोंचं उत्पन्न। 3 एकरातनं 4 लाखाचं उत्पन्न। अहमदनगरमधल्या शनिशिंगणापूर जवळच्या मुळा साखर कारखान्याजवळ आढळला बिबट्या। ऊसाचं क्षेत्र जास्त असल्यानं बिबट्याचं वास्तव्य। भंडाऱ्यातल्या लाखांदूरमध्ये शेतमजुरावरती अस्वलाचा हल्ल्यात शेतमजूर गंभीर जखमी। जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू। साताऱ्यातल्या सार्वजनिक शौचालयामध्ये विद्रूप पुतळा ठेवल्याचा प्रकार। महिलांना घाबरवण्यासाठी पुतळा ठेवण्यात आला। खोडसाळ व्यक्तीवर कारवाईची मागणी। कत्तलीसाठी गायींची वाहतूक करणाऱ्या ट्रकवरती वाशिमच्या मालेगाव पोलिसांची कारवाई। समृद्धी महामार्गावरती छत्रपती संभाजीनगरकडे जाणारा ट्रक पोलिसांनी पकडला। गायींना शिरपूरमधल्या गोशाळेत सोडला। कोयत्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीला पोलिसांकडून बेड्या। नाशिक पुणे महामार्गावरती एका युवक युवतीला कोयत्याचा धाक दाखवून मोबाईल आणि पैसे पळवल्याची घटना। सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं 4ही आरोपींना बेड्या। हिंगोलीमध्ये मांजाच्या दुकानावरती छापा। नायलॉन मांजाचे 60 रोल जप्त। तिघांवरती गुन्हा दाखल। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। बीडमधल्या परळीच्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी सतत गैरहजर। आरोग्य विभागातील वरिष्ठांनी तात्काळ यावर कारवाई करावी, शिंदे गटाची मागणी। वैद्यकीय अधिकारी कर्तव्यावरती असताना मद्यधुंद अवस्थेत वाशिमच्या उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार। लोकप्रतिनिधींकडून कठोर कारवाईची मागणी। बुलढाण्यामध्ये भंगार बसेसमुळे एसटीचा प्रवास झाला असुरक्षित। धावत्या बसचे ॲक्सल तुटून अपघात। सुदैवानं प्रवासी सुखरूप। शेगाव आगाराचा गलथान कारभार। आणि यवतमाळमध्ये आता एसटी बसच्या तिकिटासाठी कॅशलेस व्यवहार। QR कोड स्कॅन करून पेमेंट करता येणार। परिवहन मंडळाच्या सर्व आगारात सेवा सुरू।